बघ मित्र, आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत 10th क्लासचं जॉमेट्रिक सिमिलॅरिटी 1.3 सिमिलॅरिटी 1.3. तर यामध्ये आपल्याला जे पहिले 1.1 आणि 2 झालेलं आहे आपल्याला तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. एकदम सर्च करायचं, तुम्हाला एकदम चांगल्या पद्धती आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मिळतील गणित. तुम्ही ते बघा, अभ्यास करा आणि लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेलचं बटन दिलेलं आहे, बेलचं बटन सुद्धा दाबा. म्हणजेच तुम्हाला काय होणार, प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि आपल्या यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये संपूर्ण लेक्चर आहेत, बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. एकदम तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला चांगले मार्क मिळावे आणि तुमची प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याकडे संपूर्ण सिलेबस हा फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्यात येत आहे. बघा आता, तर आपण आता बघणार आहोत 10th क्लासचं जॉमेट्रिक सिमिलॅरिटी प्रॅक्टिस 1.3 अँड तर तुम्हाला आता पहिले एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये, सुरुवातीला एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये. आता फर्स्टमध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला, फर्स्टमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आपण तुमच्याकडे बुक्स अवेलेबल आहेत, तर आपण बुक्समध्ये बघूया. बुक्समध्ये मी वाचून दाखवतो तुम्हाला. बघा, इन फिगर्स 1.55 म्हणजेच 1.55 ही जी ट्रँगल दिलेला हा 1.55 नंबरची आकृती आहे ना. अँगल्स ABC काय सांगितलं त्यांनी, अँगल ABC 75 डिग्री. हे किती डिग्री दिलेले आपल्याला त्यांनी विद्यार्थी मित्रांनो, 75 डिग्री. किती डिग्री दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, 75 डिग्री. त्यानंतर त्यांनी आपल्याला ED आहे ना, इथं बघा हा D आहे, काय दिलेला आपल्याला D, म्हणजेच ED आणि C हा सुद्धा एक ट्रँगल दिलेला त्यांनी, अँगल दिलेला आपल्याला त्यांनी पूर्ण याच्यामध्ये. बघा, स्टेट विच टू ट्रँगल्स आर सिमिलॅरिटी अँड बाय विच टेस्ट, म्हणजे हे कोणती टेस्ट आहे, यामध्ये टेस्ट ओळखावं लागतात कोणकोणत्या आहेत. ए टेस्ट, एस टेस्ट. तर बघा, एस टेस्ट अशा टेस्ट असतात विद्यार्थी मित्रांनो, ते आपण नंतर बघणारच आहोत. तर आता आपण प्रॅक्टिस सेट पहिले 1.3 बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये सगळ्यात जास्त 1.3 प्रॅक्टिस सेट विचारत असतात, त्यामुळे आपण प्रॅक्टिस सेट बघूया. तर आता ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी आर दिस टू ट्रँगल, दोन ट्रँगल दिलेले आहे, बाय अ प्रॉपर 1-to-1 क्रॉसपॉन्डन्स. म्हणजे याचा अर्थ की ही जी टेस्ट आहे ही कोणत्या पद्धतीची आपल्याला आहे दिलेली ते बघायचं. तर बघूया आपल्याला त्यांनी आपल्याला कोणती दिलेली आहे टेस्ट. तर मीच तुम्हाला पहिले सांगितलं होतं, ज्या सारख्या पद्धतीमध्ये दिलेल्या असतील ती टेस्ट असतात. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघूया आपण. सगळ्यात सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, इन ट्रँगल्स ABC म्हणजे हा A, B आणि C. अँड कोणता ट्रँगल दिला होता आपल्याला आता त्यांनी, ट्रँगल्स ED आणि C. बघा विद्यार्थी मित्रांनो, ED आणि C हे ट्रँगल दिलेलं आहे. आता यांना आपण दाखवूया. ट्रँगल्स ABC क्रॉसपॉन्डिंग, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रॉसपॉन्डिंगचे जे चिन्ह असते ते आहे. त्यानंतर बघा आता बुक्समध्ये त्यांनी अँगल सांगितलेलं आपल्याला, त्यामुळे अँगलचं चिन्ह दाखवायचं. अँगल्स ED आणि C. बघा, ED आणि C म्हणजेच आपण इथं डॅश करू आणि बोथ. तर बघा, हा जो ट्रँगल आहे ABC हा किती डिग्रीचा आहे आपला, 75 डिग्री. त्यानंतर ED आणि C हा सुद्धा जो ट्रँगल दिलेला हा सुद्धा किती डिग्रीचा आहे, 75 डिग्रीचा. किती डिग्रीचा आहे, 75 डिग्रीचा. म्हणजेच आपल्याला इथं दाखवायचं त्यांना की ट्रँगल ABC क्रॉसपॉन्डिंग ट्रँगल्स अँगल मित्रांनो, अँगल ABC क्रॉसपॉन्डिंग अँगल्स EDC बोथ 75 डिग्री. किती डिग्री विद्यार्थी मित्रांनो, 75 डिग्री. किती डिग्री, 75 डिग्री. दोन्हीही अँगल जे दिलेले आहेत ते आपल्याला 75 डिग्रीचे आहेत. किती डिग्रीचे आहेत, 75 डिग्रीचे.
त्यानंतर आता आपण ते बघणार आहोत, म्हणजेच हे दोन्ही जे अँगल्स आहेत, हे दोन्ही अँगल्स काय आहेत, ते कॉमन आहेत. काय दिलेले आहेत त्यांनी? कॉमन अँगल आहेत. कोणते अँगल आहेत? कॉमन. मग तुम्हाला दाखवायचं आहे त्यामध्ये अँगल्स ए बी सी. आता आपण इथं दाखवायचं आपल्याला ए सी आणि बी, म्हणजे ए सी बी हा जो अँगल्स आहे, तर यांना क्रॉसपॉन्डिंग अँगल त्यानंतर द्यायचं आहे आपल्याला ई सी आणि डी. ई सी आणि डी. बी ए सी बी आणि त्यानंतर ई सी डी. हे जे अँगल दिलेले आहेत आता आपल्याला हे काय आहे? कॉमन आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कॉमन अँगल. हा बघा, कॉमन अँगल्स यांना आपण 2 असं दाखवू. काय दाखवू? 2. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आहे ना. हा म्हणजे जे अँगल्स कॉमन असतील, जे अँगल्स काय असतील? कॉमन असतील. डिग्रीचे अँगल्स कॉमन दिलेले असेल. काय दिलेले असेल? कॉमन दिलेले असेल. एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. जे अँगल कॉमन दिलेले असेल, काय दिलेले असतील? कॉमन. ते काय असतात? ए टेस्ट असतात. कोणते टेस्ट असतात? ए. म्हणजे ट्रायंगल ए बी सी सिमिलॅरिटी, ट्रायंगल्स ई डी सी बाय ए टेस्ट. कोणती टेस्ट? ए टेस्ट. म्हणजे सिमिलॅरिटीचं आपण बघितलेलं आहे. त्यांनी आपल्याला हेडिंग मध्ये दिलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटीचे ट्रायंगल्स कोणते, तर ते क्रॉसपॉन्डिंग आहे. क्रॉसपॉन्डिंग असले आहेत आणि त्याच्यानंतर ते सेम आहेत, त्याच्यामुळे कोणती टेस्ट आहे? ती ए टेस्ट आहे अँगलमध्ये. हा बघा, आता त्यामध्ये फरक राहतो ट्रायंगलचा अँगलचा, संपूर्ण फरक राहतो. तर आता हे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुमच्या लक्षामध्ये आलेलंच असेल. विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असल्यास मला कमेंट्स करा, मेसेज करा. माझा नंबर आहेच डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर एक्झाम्पल 2. आता आपण एक्झाम्पल किती बघणार आहोत? 2. एक्झाम्पल 2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, तर आर द ट्रायंगल इन फिगर्स 1.56 सिमिलॅरिटी इफ यस बाय विच टेस्ट. ही टेस्ट कोणती? ही टेस्ट कोणती? म्हणजेच हे टेस्ट आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ना विद्यार्थी मित्रांनो. तर हे बघा, आपण हे पुन्हा एक ड्रॉ करून घेऊ या बाजूला. बघा, तर एम आणि एन 4 एल 3 5 आहे ना. हा कोणती? आता बघूया. त्यांनी जे दिलेले आहेत आन्सर्स दाखवायचं तुम्हाला. इन ट्रायंगल्स पी क्यू आर अँड अँगल्स एल एम एन. बघा, आता यामध्ये सिमिलॅरिटीच्या सारख्या ज्या ट्रायंगल दिलेल्या आहेत त्या आपण ओळखूया. हा, तर कोणत्या पद्धतीमध्ये? पहिले पी क्यू, सगळ्यात सुरुवातीला पी क्यू. त्याच्या ऑपोजिट मध्ये म्हणजे जी हाईट दिलेली असेल, जे 90 डिग्री दिलेले असतील ते दाखवायचे. तर त्यांनी त्याचा हा बेस असतो पी क्यू एल आणि एम. हा पी क्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 आणि 3 आहे ना. हा, मग 3 आणि 6 हे कोणत्या टेबलमध्ये येतात? कोणत्या टेबलला येतात? बघा, 3 1 चा 3, 3 2 चा सांगा 6, 2/1 म्हणजे 8 झालं. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया क्यू आर, एम आणि एन. क्यू आर डिवायडेशन एम एन. हा किती आहे विद्यार्थी? 8 आणि 4. हा 4 1 चा 4, 4 2 चा 8, 2/1 इक्वेशन 2. आता त्यानंतर आता पी आणि आर, पी आर एल एम
पी आर किती आहे विद्यार्थी मित्रांनो 10 आणि 5 5 1 चा 5 5 2 चा 10 2 डिवायडेड बाय 3. बघा आता हे 3 दिलेले आहे. जेव्हा 3 ट्रायंगल्स कॉमन मध्ये सम मध्ये येत असतील तेव्हा आपल्याला त्यांना काय म्हणता येईल एस एस टेस्ट. कोणती टेस्ट म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो त्याला एस एस टेस्ट. तर इथं दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो ट्रायंगल पी क्यू आर सिमिलॅरिटी ट्रायंगल्स एल एम एन बाय यस 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 टेस्ट. काय दाखवायचं एस एस टेस्ट. आलं विद्यार्थी मित्रांनो एकदम परफेक्ट बरोबर आहे ना. हा म्हणजेच आपल्याला आता त्यांच्यामध्ये एकदम परफेक्ट आलेलं. म्हणजेच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजलं जेव्हा 2 2 1 2 2 1 2 2 1 2 किंवा तुम्ही इथं असे सुद्धा दाखवू शकता फक्त 2 2 आणि 2 सुद्धा तुम्हाला दाखवता येते. 1 नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे इक्वलायझेशन एस एस टेस्ट. ओके विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा म्हणजे मला माहिती होणार की माझ्या संपूर्ण स्टुडंटला माझे व्हिडिओ समजत आहे. आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला मदत होणार. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचो माझी हीच इच्छा आणि मी पण तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेणार. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला काय विचारलं ॲज shot down in figure 1.57 two peoples of height 8m and 4m are perpendiculars. म्हणजे हे जे परपेंडिक्युलर्स आहेत हे त्यांनी आपल्याला 8 आणि 4 जे दिलेले आहेत द टू द ग्राउंड म्हणजे ग्राउंड म्हणजे हे खाली कोणती ग्राउंड म्हणजे हे खाली. तर इफ द म्हणजे इफ द लाईट ऑफ शॅडो म्हणजे यांची जी सावली असते शॅडोचा अर्थ असतो सावली. थिंग ऑफ द शॅडो ऑफ सिमिलॅरिटी पीपल डू ज्या दिलेल्या आहेत त्या शॅडोची त्यांची सनलाइट्स म्हणजे उजळ जो आपण म्हणतो ना सॉरी उजळाची जेव्हा लाईट लागतो आणि तुम्ही सुद्धा असे उभे राहिल्यानंतर तुमची बॅक साईडला लाईट अगर समोर असेल तर तुमची बॅक साईडला काय पडणार आहे सावली पडणार. तुमच्या अगर बॅक साईडला सावली लाईट असेल तर तुमच्या समोर काय पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो सावली पडणार आहे म्हणजेच त्याला आपण म्हणतो शॅडो. तर बिगर पीपल्स ॲट द समटाइम्स त्यांची शॅडो तुम्हाला किती पडणार आहे ती तुम्हाला दाखवायची आहे. आता बघा कोणत्या पद्धतीमध्ये दाखवायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्याला आता इथं एरा आलेला आहे काय दिलेलं आहे त्यांनी पी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे पी. बघा आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये जसं आपण 1.1 मध्ये बेस इंटू हाईट दाखवत होतो त्यानंतर 1.2 मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं काय करत होतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण ते दाखवूया. तर बघा सुरुवातीला इन ट्रायंगल्स पी आहे ना पी आर क्यू अँड ट्रायंगल्स ए सी बी. बघा मी इथं लाईन दाखवली म्हणजे तुम्हाला तिथं ओळखता येणार ए सी बी. बघा आता याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे तर सिमिलॅरिटी ट्रायंगल्स आहे ते 90 डिग्रीचे ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला पी आर आणि ए सी हा 90 डिग्रीचा ट्रायंगल्स आहे ना हे 90 डिग्री आहे. तर आपण इथं दाखवूया सगळ्यात सुरुवातीला ट्रायंगल पी आर क्यू सिमिलॅरिटी कशाचं चिन्ह आहे हे विद्यार्थी मित्रांनो सिमिलॅरिटी ए सी बी आहे ना गिवन. त्यानंतर कोणत्याची आपल्याला हे विचारले त्यांनी विचारले बीसी या बीसीची जे आहे दिलेल्या शॅडो ही शॅडो किती तर बीसीची शॅडो सांगितली एक्स काय सांगितली विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक्स. जसं क्यू आर यांची शॅडो किती दिलेली आहे 6 म्हणजे ही सांगितली त्यांनी 6 आहे आणि बीसीची किती राहणार ते तुम्हाला काढून दाखवायचे आहे. तर बघा आता आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले पी आर डिवायडेड बाय
आहे ना, हा, डिवायडेड बाय ए सी, ए आणि सी. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सुरुवातीला क्यू आर बी सी, बी आणि सी. मग पी आर हा किती आहे विद्यार्थी मित्रांनो? पी आर आहे 4. किती आहे? 4. एसी किती दिलेला विद्यार्थी मित्रांनो? 8. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 8 दिलेला आहे तो, 8. त्यानंतर क्यू आर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 आहे ना. एक्स माहिती आहे का आपल्याला? नाही, एक्सच काढायचा आहे. काय काढायचं विद्यार्थी मित्रांनो? एक्सच काढायचा आहे. मग एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन, x is 4 is equal to 8 into 6. x is equal to 8 into 6 divided by 4. त्या बाजूला डिवायडेड दाखवायचा. x बरोबर किती होते? 48. 8 6 48 डिवायडेड बाय 4 म्हणजेच x डिवायडेड बाय किती येणार आहे? 12. म्हणजेच तुमचा BC जो राहतो, जो BC राहणार आहे तो किती राहणार आहे तुमचा? 12 आहे ना विद्यार्थी मित्रांनो. द शॅडो ऑफ बिगर्स पोल इज 12 mm. म्हणजेच इथं दाखवायचं 12. बघा 11 12 आहे ना विद्यार्थी मित्रांनो. द शॅडो ऑफ बिगर्स पोल इज द 12. म्हणजेच बघा त्यांची ही जी BC आलेला आहे आपला विद्यार्थी मित्रांनो हा आहे 12. हा बघा, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. हा, आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. जय भोलेनाथ.